बुडताय. Help! Oh my God, do something. त्याला पोहायला नाही येत. Come on, do something. No, baby. Mr. Baby, सायकल चालव. सायकल चालव. जा इकडून. गुड कर. आता काय करू? आता कुत्रा बन. गुड. आता डोळे उघडे. दीर्घ श्वास. बिग स्माइल. एन्जॉय. Baby, I can swim. हे मी देखील शिकू शकते का? अगदी आरामात. अमूल माचो. मोटरसाइकिल पे बैठ के दिल खुश हो जाता है और मोटरसाइकिल का दिल एक साइड से खुश होता है. माही और 100 करोड़ हिंदुस्तानियों की पसंद. एक्साइड, इंडियाज लार्जेस्ट सेलिंग 2-wheeler बैटरी. जसे पोलीस चोरांना त्यांचा माग काढत पकडतात, तशीच ॲक्वाश्युअरचा किटाणू मॅग्नेट पाण्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरस यांना त्यांचा माग काढत पकडतो. ते देखील विना केमिकल. पाण्याला सर्वात सुरक्षित कोण बनवतं? ॲक्वाशॉकचा किटाणू मॅग्नेट. ॲक्वाश्युअरचा किटाणू मॅग्नेट. ही आहे प्रत्येक आईची जबाबदारी. गुटखा खरंच बंद होणार का माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की बंद होणार. तुमच्या कर्जाचा हप्ता. आता हप्त्याची चिंता तुम्ही नका करू. आता होणार आहे हप्ता बंद, जगणं सुरू. हप्ता बंद 25 जुलै पासून बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता. तुझी बाहुली जग पाहिल. वचन देतो. वचन देतो. सर्व आहे शक्य, काहीच नाही अशक्य. नवीन 2012 TVS स्टार सिटी. दमदार नेहमीच. आपला वेळ 2 प्रकारचा असतो, एक गेलेला आणि एक येणारा. गेलेल्या वेळेत जे मागितलं मिळालं, आणि येणाऱ्या वेळेतही बऱ्याच इच्छा असतील, पण कदाचित इन्कम नाही. एक गोष्ट मी शिकलोय, इच्छा ना वय बघतात ना इन्कम. म्हणूनच रिटायर रिच. बजाज आलियन्स कैश रिच इंश्योरेंस प्लान सोबत. बजाज आलियन्स, जगा निर्धास्त. शादी के लिए प्यार जरूरी होता है, ससुराल नहीं. चटनी दे. हेलो मैडम, ये इंडिया है. यहाँ 2 लोगों की नहीं 2 परिवारों की शादी होती है. मतलब ससुराल परफेक्ट होना चाहिए, पति चाहे जैसा भी हो. कौन किस पे भारी है, अरेंज्ड मैरिज या लव मैरिज? बहस जारी है. लव मैरिज या अरेंज्ड मैरिज? 6 अगस्त से सोमवार से गुरुवार रात 8:30 बजे सिर्फ सोनी पर. ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांना अपात्र ठरवण्याची पालिका आयुक्तांची राज्य सरकारकडे शिफारस. अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणं महापौरांना भोवणार. मुख्यमंत्र्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. एंजिओप्लास्टी नंतर प्रकृतीची विचारपूस. बिग बी अमिताभ भेटीला. काँग्रेसला हिसका देण्यासाठी पवार मुंबईत. राज्यातही समन्वय नाही. सिल्वर ओकवरच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल. जबीउद्दीन अन्सारीला 10 दिवसांची कोठडी. किला कोर्टाचा निर्णय. 26/11 सोबत इतर हल्ल्यांची सुद्धा गुपितं समोर येणार. राजेश खन्नांच्या निधनानंतर आशीर्वाद बंगल्यासह संपत्तीवरून वाद. अनिता अडवाणींची खन्ना कुटुंबियांना कायदेशीर नोटीस. एबीपी माझावर आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट. आपल्या सगळ्यांचं स्वागत. गाडीवर मनसेचा झेंडा लावा आणि टोल नाक्यावर कोणी टोल मागितला तर त्याच्या थेट कानाखालती आवाज काढा, असा फतवा मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांनी काढलाय. भाईंदरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला दिला. मी टोल नाक्यावर केबिनच्या 2 काचा फोडल्यानंतर मला त्याचा खूप फायदा झाला. आता मनसेच्या झेंड्याखालती झेंडा असलेली माझी गाडी दिसताच टोल नाक्यावर टोलसाठी पुढे कोणीही येत नाहीत.
पुढे आलेले हात आपोआप खिशात जातात असंही शिशिर शिंदे म्हणाले. मीरा भाईंदरमध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरे आले नाहीत, मात्र शिशिर शिंदेंसह बाळा नांदगावकर आणि प्रवीण दरेकर हे मनसेचे आमदार मात्र उपस्थित होते. याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांच्याकडून. प्रभाकर, काय नेमकं म्हटलं शिशिर शिंदे यांनी आणि काय कार्यकर्त्यांचा प्रतिसाद होता? 12 तारखेला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याच अनुषंगाने आज महापालिकेच्या मैदानामध्ये भाईंदरला ही कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला. त्यामध्ये राज ठाकरे स्वतः येणार होते, मात्र ते काही कारणास्तव उपस्थित नाही राहिले. शिशिर शिंदेने मात्र आपल्या भाषणामध्ये टोल नाक्याचं वक्तव्य करून एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या आम्ही टोल नाक्यावर आंदोलन केली त्या आंदोलनाचा फायदा जो आहे हा मनसेना झालेला आहे. कारण की ज्या वेळेला टोलच्या आम्ही 2 केबिन फोडली, 2 केबिनच्या 2 काचा फोडल्या, त्यावेळेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आमचं कुठेही चार रंगाचा जो झेंडा आहे तो झेंडा दिसता क्षणी कोणी टोल मागत नाहीये. टोल मागणारे हात जे आहेत हे लगेचच खिशामध्ये जातात. याचाच अर्थ शिशिर शिंदे म्हणजे मनसेने जी ही टोल विरोधाची भूमिका घेतलेली त्याबद्दल सामान्य जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं आणि एक आत्मीयतेचं वातावरण की चांगला मुद्दा घेऊन मनसे हे तयारी करतं. मात्र शिशिर शिंदेच्या आजच्या वक्तव्यामुळे कुठेतरी मनसेची ही जी भूमिका होती टोल नाक्याविषयी ती वादग्रस्त ठरलेली आहे. कारण की सामान्य जनतेची लूट होत आहे असं वक्तव्य करून राजसाहेबांनी हे जे होतं ते आंदोलन केलेलं. मात्र शिशिर शिंदेचं जे वक्तव्य आहे की 4 रंगाचे झेंडे हे तुम्ही स्टिकर लावा गाडीवर आणि जर टोल कोणी मागितलं तर त्याच्या कानाखाली. नक्कीच प्रभाकर, अत्यंत आक्रमक अशा प्रकारची भूमिका शिशिर शिंदे मनसेचे आमदार आहेत त्यांनी घेतलेली दिसते. भाईंदरच्या एका सभेमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. प्रभाकर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहूयात शिशिर शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय. तुम्ही कार्यकर्त्यांनी उद्यापासून तुमच्या गाड्यांवर महाराष्ट्राचा 4 रंगी झेंडा लावा आणि लोक बघा एक दिवस बघतील टोल चुकून कानाखाली आवाज काढले. एक दिवस बघतील टोल चुकून कानाखाली आवाज काढले. ही भूमिका शिशिर शिंदे यांची वादग्रस्त होऊ शकते. बातमी ठाण्यातली. ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांना अपात्र ठरवण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त या राजीव यांनी राज्य सरकारकडे केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली. एका अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त या राजीव यांनी ही मागणी केली. शिवसेनेच्या हरिश्चंद्र पाटील यांच्यावर 17 जुलैला मुख्य लेखापरीक्षक SK उबाळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पाटील यांच्या वॉर्डमध्ये एका जिम्नॅशियमच्या प्रस्तावित साहित्य खरेदीच्या संदर्भात उबाळे यांच्या टिप्पणीवरून पाटील संतापले आणि त्यांनी ही धमकी दिली. हरिश्चंद्र पाटील यांच्या अँटी चेंबरमध्ये अतिरिक्त पालिका आयुक्त LR गुप्ता यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला. संबंधित अधिकाऱ्यानं तक्रार करताच पालिका आयुक्त RA राजीव यांनी अतिरिक्त आयुक्त LR गुप्ता यांच्याकडून या संदर्भातला अहवाल मागितला. गुप्ता यांनी दुजोरा देताच राजीव यांनी हरिश्चंद्र पाटील यांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भातला अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. पुढच्या बातमीकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बिघडत्या संबंधांमुळे महाराष्ट्र सरकारवरचं संकट कायम आहे. दिल्ली पाठोपाठ राज्यात सुद्धा काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शंख फुंकलाय. त्यामुळे आता पवारांची चाल नेमकी कुठल्या दिशेनं पडतेय याचा सस्पेन्स महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. पवारांच्या मानाचा पहिला अंक दिल्लीत झाल्यानंतर आता तो मुंबईत रंगतोय. मंत्रिमंडळात मानाचं स्थान न देणाऱ्या काँग्रेसला हिसका दाखवण्यासाठी पवारांनी दंडच थोपटलेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी विश्वासू शिलेदारांना बंगल्यावर बोलवून खलबतं केली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरच हल्लाबोल केला. या मागील 2-3 वर्षामध्ये विशेष करून जे दोन्ही पक्षांमध्ये जे समन्वय जे असावा आणि जे कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून जे सरकारचे जे महत्त्वाचे जे आम्ही निर्णय मागे करत आलो त्याचा आता आम्हाला अभाव दिसत आहे. आणि त्यामुळे सरकारमध्ये समन्वय असणं हे आवश्यक आहे आणि समन्वयाची थोडी कमी आहे हे आमच्या सगळ्या म्हणजे इथल्या सहकाऱ्यांच्या म्हणणं होतं आणि त्यांच्या म्हणणं रास्त आहे असं आम्हाला वाटतं.
पवारांच्या या बैठकीने काँग्रेसवाल्यांचं टेन्शन वाढलं नसतं तरच नवल. म्हणूनच की काय हायकमांडनं तातडीनं मुख्यमंत्र्यांना बोलावलं. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नियोजितही झाला, पण मध्येच काय झालं देव जाणे. मुख्यमंत्री नागपूरहून परतले. राष्ट्रवादीचा मंत्र्यांचा रोष प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर असणार हे उघड आहे. जलसिंचन असो की नुकताच झालेला महाराष्ट्र सदनाचा वाद, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर उलटवलेला डाव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. शरद पवार फार क्वचित वेळा एखादा विषय व्यक्त करतात. ज्यावेळेस ते व्यक्त करत नाहीत त्याचे पडसादही कालांतराने उमटतात हे आता राज्यातल्या कुरघोडीवरून स्पष्ट होतंय. एकंदरीतच पवारांची आणि राष्ट्रवादीची नाराजी राज्यामध्ये अनेक बदल घडवणार हे स्पष्ट होऊ शकतं. राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची गाऱ्हाणी या निमित्तानं पवारांपुढे मांडली गेली आहे. मात्र काँग्रेस त्याची कशी दखल घेणार हाही प्रश्नच आहे. कारण पवारांनी मागणी करूनही राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदावर काँग्रेसच्याच पीजे कुरियन यांना बसवण्यात येणार आहे. शिवाय पृथ्वीबाबांचं दिल्ली दरबारातलं वजन चांगलं आहे, त्यामुळे हे प्रकरण निभावून जाईल असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटतोय. पण पवारांची चाल तिरकी पडली तर महाराष्ट्रात महाभारत घडायला वेळ लागणार नाही. सागर कुलकर्णीसह निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाचा घोटाळा हा 100 कोटी रुपयांचा नसून तब्बल 10,000 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन ब्युरो मार्फत करावी यासाठी भाजपनं आधीच तक्रार दाखल केली. 15 दिवसात काही कारवाई झाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा सुद्धा सोमय्या यांनी दिला आहे. सर्वसनाच्या नावाखाली दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाचा विकास करणं, त्याची लाखो स्क्वेअर फीट फ्लोटिंग FSI मुंबईत देणं, 2007 मध्ये महाराष्ट्र सदनाचा खर्च 52 कोटी, जे अंधेरीतला RTO आणि मलबार इथला हायमाउंट गेस्ट हाऊस सगळे मिळून एकंदर खर्च 300 कोटी रुपये. आणि त्याच्या समोर चमनकरांना अंधेरीत जे सेलेबल जे मार्केट व्हॅल्यू आज मिळत आहे 10,000 कोटी रुपये. शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या मोटरमधनं पुकारलेल्या बंदमुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय. बोरिवलीहून फ्लाइंग राणी एक्सप्रेस पकडत असताना तुफान गर्दीमुळे जबरदस्त चेंगराचेंगरी झाली, ज्यात रीना कुलकर्णी नावाची महिला रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जी मोठी फट आहे, गॅप आहे, त्याच्यामध्ये जाऊन पडली. तर इतर प्रवाशांच्या मदतीनं रीनाला बाहेर काढण्यात आलं, मात्र तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. रीनाला भगवती रुग्णालयात नेलं असता दाखल करून घेण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं. या चेंगराचेंगरीत इतर 15 महिला सुद्धा जखमी झालेत. रीनाच्या मृत्यू प्रकरणी रीनाच्या पतीनं मोटरमनना जबाबदार धरला असून मोटरमनवर कारवाई करण्याची मागणी केली. रीना कुलकर्णी ही मालाडमध्ये टेक्स्टाईल डिझायनर म्हणून काम करत होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रीना आणि सलीलचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं. भीड़ की वजह से मेरी छोटी बहन उस गाड़ी में बैठी थी जो आराम से उस पर चढ़ गई थी, लेकिन भीड़ के धक्का, इतना भीड़ के धक्का लगने के बाद वो गाड़ी से बाहर फेंक दी गई और 15 मिनट वो प्लेटफॉर्म पे चिल्ला रही थी, लेकिन कोई भी प्रशासन की उधर हम लोग को उसको हेल्प हुई नहीं. और 15 मिनट के बाद उसने अंतिम श्वास ले लिया. और जो आज हमारा नुकसान जो कभी भर के निकलेगा नहीं, उसका मैं जवाबदार ये प्रशासन ने लिया हुआ स्ट्राइक को मानता हूं. मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.